कसे आहात तुम्ही सगळे? तर आत्ता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आरुषचा माझा टिफिन देऊन झालेला आहे आणि म्हटलं आता सगळं काही सकाळची जी काही कामं आहेत ती करून घ्यायची आहेत. आज आरुषला आहे ना मी फक्त ब्रेड वगैरे दिलं होतं, कारण आज ठरवलं होतं की बिर्याणी बनवायची, तर चिकन बिर्याणी बनवायची. तर म्हटलं आज तुमच्यासोबत माझं जे मॉर्निंग रुटीन आहे ते शेअर करावं. तर मी आहे ना आता घरामध्ये थोडेसे इंडोर प्लांट्स जे आहेत ना ते वाढवायचा विचार करते आणि थोडेसे मोठे असे पॉट्स पण घेणार आहे, कारण छान वाटतात तसे घरामध्ये. तर त्यातलं मी आता एक छान मोठं असं प्लांट घेऊन आलेली आहे आणि त्याचा पॉट देखील तसाच छान कलरमध्ये घेतलेला आहे. छान वाटतात असे मोठे जे प्लांट्स असतात ते घरामध्ये. तर हे जे इंडोर प्लांट्स असतात ना ह्यांना पण मी म्हणजे ऊन लागतं, त्यामुळे मग मी 2 दिवस ह्याला बाहेर ठेवलं होतं आणि आता मी घरामध्ये घेते. तर सकाळी फक्त चहा घेतल्यानंतर ना थोडा वेळ आराम केल्यानंतर सगळी पटापट कामं केली ना की मग व्यवस्थित जातो दिवस. तर घरामध्ये आहे ना सकाळी मी रोज एक तरी काम जे आहे आपल्या रोजच्या कामापेक्षा एक काम एक्स्ट्रा करते, त्याच्यामुळे आहे ना प्रत्येक घरातला जो कोपरा आहे ना तो व्यवस्थित क्लीन केला जातो. तर हे बघा आज आहे ना माझं सगळं प्लांट केअर रुटीन होतं, त्यामध्ये मी जी काही झाडांची पानं वगैरे आहेत त्याचा कचरा जो आहे तो काढला होता आणि सोबतच आहे ना मी माझ्या लिव्हिंग रूममध्ये अशी मस्त बैठे केलेलं आहे, तर तुम्ही मागच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलं असेल. तर त्याची ती जी बेडशीट आहे तर ते एक मी माझ्याकडे एक डोहर होता, तो डोहर टाकून आहे ना छान वाटते आपली अशी गादी. तर हे डोहर जे आहेत ना हे दोन्ही साईड आपण वापरू शकतो अशा पद्धतीचे आहेत, तर ते चेंज करून घेते. आणि माझ्याकडे जे माझे कॉटनचे पडदे तुम्ही बघितले असतील, तर ते जे पडदे आहेत ना ते मी बघत होते या गादीवरती बसतं आहे का, तर एकदम परफेक्ट साईजमध्ये बसत होतं. आणि बघा ना अशा आपण काही ट्रिक्स घरामध्ये वापरल्या ना तर घरामध्ये लूक वेगळा येतो. आता बेडशीट्स तर आपल्याकडे एवढ्या नसतात, पण आपल्याकडे आता माझे जे जुने पडदे आहेत ते असे मी वापरात काढते आणि बघा ह्याची क्वालिटी देखील इतकी छान आहे. एकदम प्युअर क्वालिटीचे हे जे पडदे आहेत ना ह्याचा मी आता बेडशीट म्हणून वापर केला, तरी असं वाटत नाही आहे की ही बेडशीट आहे. खूप छान असा लूक आला होता हॉलमध्ये आणि माझी जी भिंत आहे त्या भिंतीला परफेक्ट मॅच झालं होतं आणि खूप छान दिसत होतं. तर अशी ही जी छोटी छोटी कामं आहेत ना ती घरामध्ये दिसत नाहीत, पण करायला लागतात. तर माझ्या ज्या डोअर मॅट्स आहेत ना त्या पण मी थोड्याशा वेगळ्या घ्यायचा प्रयत्न करते. तर इथे हॉलमध्ये ही जी डोअर मॅट आहे ना अशी टाकली ना तर खरंच खूप छान दिसते. तर अशा गोल डोअर मॅट्स असतात किंवा हाफ सर्कलवाल्या ज्या असतात ना त्या छान दिसतात. तर इथे या बाल्कनीमध्ये आहे ना दुपारचं जे ऊन आहे ना ते भरपूर येतं, त्याच्यामुळे झाडांना आहे ना मी आधी अल्टरनेट दिवशी पाणी घालायचे, पण आत्ता आहे ना मला या झाडांना डेली पाणी घालायला लागतं. आणि इथे धूळ देखील भरपूर आहे, म्हणजे झाडांवरच्या पानांवरती देखील बरीच धूळ पडते, तर ते एक लक्ष द्यायला लागतं व्यवस्थित झाडांकडे. आणि इथे जे दुपारचं जे ऊन पडतं ना त्याच्यामुळे झाडांना जी फुलं आहेत ना ती इतकी छान आलेली आहेत, मी तुम्हाला दाखवते. मी आता हळदी कुंकू केलं होतं तेव्हा मी वाण म्हणून हे झेंडूची जी फुलं आहेत ना ती घेऊन आले होते. तर ते देखील झाड इतकं छान वाढलेलं होतं, म्हणजे माझ्याकडे एक पेंटची बकेट होती त्यामध्येच मी ठेवलं होतं झाड. तर बघा इतके सुंदर फुलं दिसत होते आणि ही जी पांढरी फुलं आहेत ती देखील इतकी छान दिसत होती. त्यानंतर मी झाडांना आपलं जे अंड्याचं जे साल असतं ना ते देखील टाकते, त्याच्याने देखील झाडांची जी ग्रोथ आहे ती खूप छान येते. तर असं आहे ना दिवसाचं आजचं जे मेन काम होतं ते गार्डनिंगचं होतं, म्हणजे याची जी काही कचरा होता झाडांचा तो काढून घेतला होता. आणि हे झाल्यानंतर लगेचच मग जेवणासाठी लागले, कारण बिर्याणीला आपल्याला थोडाफार वेळ जास्त द्यायला लागतो. त्याचा कांदा कट करायचा, त्याच्यानंतर मी तळलेला कांदा देखील टाकते, अशी वेगळ्या पद्धतीची बिर्याणी बनवते. आणि म्हटलं तुमच्यासोबत आजची जी रेसिपी आहे ना ती शेअर करावी. तर बिर्याणीला आहे ना मी आज स्मोक देखील देणार आहे, म्हणजे मी आधेमध्ये असं करते आणि छान लागते तशी बिर्याणी. तर आपल्याला माहिती आहे किचनमध्ये आपल्याकडे सगळ्यांकडे भरपूर सामान असतं आणि माझ्याकडे देखील आहे. तर त्या मानाने माझं जे जुनं किचन आहे ना ते खूप छोटं होतं, त्याच्यामुळे मला आहे ना स्पेस जी आहे ना ती जशी पाहिजे होती तशी भेटत नव्हती, पण इथे मला खूप छान अशी स्पेस मिळालेली आहे. तर संदीपचे जे फ्रेंड आहेत म्हणजे आमचे जे नेबर आहेत ना ते आता US मधून आले होते, तर त्यांनी ना चेरीज दिल्या होत्या. तर आपल्याकडे अशा चेरीज मिळत नाहीत, तर ह्या ओरिजिनल चेरी एवढ्या छान लागतात.
तर मी तुम्हाला पॅकेट दाखवते. चेरी टाईम म्हणून पॅकेट होतं, इतकं छान होतं. तर हे असे पॅकेट्स आहेत ना, मी ठेवते म्हणजे दिसायला छान दिसतात आणि फ्रीजमध्ये आपण आपल्या ज्या भाज्या आहेत ना त्या याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि याला खाली होल देखील आहे हवा लागण्यासाठी. तर मी म्हटलं आज याच्यामध्ये एक्स्ट्रा जे टोमॅटो घेऊन आले होते ते ठेवते. त्यानंतर ओट्याच्या खाली आहे ना, इथे बिकर बास्केट प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण आपले जे कांदा, बटाटा वगैरे जे आहे, ज्याला हवा लागावी अशा पद्धतीचे हे बिकर बास्केट्स असतात. तर ते इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. खूप मोठं आहे, भरपूर कांदे, बटाटे राहू शकतात. तर इथे मी लसूण आहे ना एका बास्केटमध्ये ठेवलेलं आहे आणि कांदे असे सेपरेटली ठेवलेले आहेत. खाली मला एक टिश्यू पेपर टाकायचं म्हणजे जर काही खराब झालं तर बास्केट आपलं खराब नको व्हायला म्हणून. तर हे जे बिकर बास्केट्स आहेत ना, हे चांगले असतात म्हणजे सगळीकडून आपले कांदे बटाट्यांना हवा लागते, त्याच्याने आपले कांदे बटाटे लवकर खराब होत नाहीत. तर इथे ग्रेव्हीसाठीचा कांदा आणि आपण जो तळून टाकतो तो कांदा, त्या दोन्हीसाठी ते कांदा घेतलेला आहे. आणि पहिले मी आता इथे राईस शिजवून घेते की जो आपला व्यवस्थित शिजला पाहिजे, म्हणजे पूर्ण असा सुट्टा पाहिजे बिर्याणीला जसा लागतो तसा. त्यासाठी आहे ना मी तेलामध्ये आपले सगळे जे मसाले आहेत ते टाकलेले आहेत. आणि अर्धा किलो चिकन आहे, त्यासाठी मी थोडंसं एक्स्ट्रा राईस घेते कारण आरुषला आहे ना नुसतं राईस खायला आवडतं. तर अर्धा किलोला आपण अर्धा किलोच राईस घेतला पाहिजे, पण मी फक्त थोडासा जास्त घेते. आणि बासमतीचा जो तांदूळ आहे ना, त्याला जितका आपला तांदूळ असतो तितकंच पाणी घालायचं, त्याच्यापेक्षा कमी घातलं तरी चालतं कारण आपण हा थोडा वेळ भिजत घातलेला असतो. तर त्याच्यामुळे तो थोडंसं पाणी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा असतं. तर तुम्ही जेवढा राईस आहे तेवढंच पाणी घ्या. व्यवस्थित सुटसुटीत असा आपला भात होऊन जातो. आणि मी चिकन आहे ना दरवेळेस कुकरमध्येच शिजवते, म्हणजे एक शिट्टी काढून झाली ना की जास्त वेळ लागत नाही आणि व्यवस्थित आपले जे मसाले आहेत ना ते मिक्स होऊन जातात. तर इथे मी बारीक असा कांदा जो आहे ना तो भाजीसाठी कट करून घेतलेला आहे. तर कांदा भरपूर लागतो, तर बारीक कांदा कट केलेला आहे आणि उभा कांदा आहे ना तो मी तळून घेण्यासाठी घेतलेला आहे. तर इथे माझ्याकडे दुसरा जो चॉपिंग बोर्ड आहे जो तुम्हाला दिसतो आहे ना, तो मी फ्रूट्स कट करण्यासाठीच वापरते, पण जेव्हा एक्स्ट्रा कांदा होतो त्यासाठी मला आज घ्यायला लागला. तर त्याच्यामध्ये आहे ना मी जनरली फ्रूट्स कट करते आणि फ्रूट्सचं जे चॉपिंग बोर्ड आहे ना ते मी कांद्यासाठी वगैरे वापरत नाही, म्हणजे डेली वापरामध्ये नाही आहे ते. तर जेव्हा पण मी बिर्याणी बनवते ना तेव्हा माझे सगळे गॅस ऑन असतात, म्हणजे एक साईडला कांदा तळत असतो, कारण कांदा आहे ना आपण जितका छान कमी गॅसवरती परतू ना तितका तो छान लागतो. म्हणजे तळायचा कांदा देखील आणि आपला भाजीचा जो ग्रेव्हीचा कांदा आहे तो देखील. तर इथे माझा जो भात आहे ना तो पूर्ण शिजून झालेला आहे ऑलमोस्ट, म्हणजे आता मी त्याला फक्त झाकून ठेवलं ना की तो पूर्ण व्यवस्थित सुट्टा होऊन जातो. कांदा आहे ना तो एकदम ब्राऊन कलरमध्ये आल्यानंतर मी टोमॅटो ॲड करते. आणि टोमॅटो मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि हा पूर्ण असा कांद्यामध्ये व्यवस्थित त्याचं ग्रेव्ही झाली की मग मी चिकन ॲड करते. आणि चिकन मी ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं.
तर माझी जी बिर्याणी आहे ना ती जनरली 1 तासामध्ये होऊन जाते. अर्धा पाऊण तास तरी म्हणजे अर्धा किलो बिर्याणीसाठी तर अर्धा तासच लागतो. फक्त आता तुमच्यासोबत व्हिडिओ शूट करायची होती तर ते कॅमेरा ॲडजस्टमेंटमध्ये वगैरे थोडा वेळ जातो. तर इथे बघा माझा कांदा जो आहे ना तो देखील तळून होत आहे. म्हणजे एक साईडला ते काम चालू असतं, एक साईडला माझं जे चिकन आहे ते व्यवस्थित शिजवून घेते. आणि चिकन जेव्हा आपण कुकरमध्ये लावतो ना तेव्हा आपल्याला मग सारखं बघायला लागत नाही. एक शिट्टी काढली ना आणि गॅस बंद केला ना तर व्यवस्थित चिकन शिजतं. तर सोबतच माझा जो तांदूळ आहे ना तो देखील शिजून झालेला आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित काम केलंत ना तर बिर्याणीला देखील जास्त वेळ लागत नाही. तर इथे बघा आपला जो राईस आहे ना तो इतका व्यवस्थित शिजलेला आहे, पूर्ण मोकळा झालेला आहे. तर हे बघा आपण जर पाणी व्यवस्थित टाकलं ना तरच आपला राईस जो आहे ना तो व्यवस्थित होतो. तर आज आहे ना मी आत्ता बिर्याणीला स्मोकी फ्लेवर देणार आहे. त्यासाठी इथे मी कोळसा गरम करून घेते. म्हणजे कोळसा आपल्याला लागणार आहे. तर तो कशा पद्धतीने आपण स्मोक द्यायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते. म्हणजे तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल, पण ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी मी दाखवते. तर इथे थोडासाच कोळसा लागतो आणि माझ्याकडे जनरली कोळसा असतो, कारण जेव्हा आम्ही पुण्यामध्ये होतो आमचं स्वतःचं घर होतं त्याच्यामुळे तिथे आम्ही बार्बिक्यू बनवायचो. म्हणजे चिकन तंदूर वगैरे आम्ही भरपूर बनवलेला आहे. सो तिथे तर आम्ही म्हणजे 4-4, 5-5 किलो कोळसा घेऊन ठेवायचो. पण इथे आता अलाउड नाही आहे बार्बिक्यू वगैरे करायला. सो मग असं बिर्याणीला स्मोकी फ्लेवर तेवढंच आम्ही करतो. तर इथे बघा माझा जो भात आहे तो इतका व्यवस्थित मोकळा असा शिजलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने जर राईस बनवलात ना तर तुमचा बिर्याणीचा जो राईस आहे तो खूप छान लागेल. तर इथे आता मी लेयर देते. तर लेयरमध्ये तुम्ही थोडंसं तूप घाला. आपला जो तळलेला कांदा आहे ज्याला असा क्रिस्पी फ्लेवर येतो, थोडासा गोड लागतो, छान लागतं. आणि वरून मी कोथिंबीर देखील ॲड करणार आहे. व्यवस्थित शिजला पाहिजे. त्यानंतर तळलेला कांदा आहे तो व्यवस्थित क्रिस्पी झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला मीडियम गॅसवरती कांदा जो आहे तो तळून घ्यायचा आहे. आणि नंतर आपलं तूप आहे. आणि आता या बिर्याणीला म्हणजे हा जो कुकर आहे ना हा माझा 5 लिटरचा कुकर आहे. त्यामध्येच मी दरवेळेस दम देते. व्यवस्थित आपला जो फ्लेवर आहे ना तो छान उतरून जातो. आणि मी इथे आता थोडासा कलर वरच्यावरती घालते, जास्त नाही, फक्त थोडासा जितका थोडाफार कलर येईल तेवढ्यासाठी. आता लेयर दिल्यानंतर आहे ना आपल्याला परत थोडा वेळ गॅसवरती ठेवायचं आहे, कमी गॅसवरती. तर आता मी स्मोक कसा देते ते सांगते. तर वाटीमध्ये आहे ना आपला जो कोळसा आहे ना तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तुपाची धार सोडायची, की ज्याच्याने जो तुपाचा आणि आपला जे कोळसा आहे त्याचा जो फ्लेवर आहे ना तो छान असा बिर्याणीला येतो. आणि हा जो स्मोक आहे ना तो जायला नको म्हणून त्याच्यावरती जड काहीतरी मी दरवेळेस ठेवते. तर माझी जी 15 लिटरची पाण्याची टाकी आहे ना ती मी दरवेळेस ठेवते. सोबत माझं पाणी देखील गरम होतं. तर अशा पद्धतीने मी दम बिर्याणी, स्मोकी बिर्याणी बनवलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? सिंपल आहे का डिफिकल्ट वाटली? मला नक्की कमेंट करून सांगा.
तर जितका पण त्याला व्यवस्थित बंद करू ना तितका छान पूर्ण राईसमध्ये जो फ्लेवर आहे, स्मोकी फ्लेवर आहे ना, तो येऊन जातो. तर आजची ही बिर्याणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.